रुमाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। टिप क्रमांक 1, झोपताना बेंबीत अथवा नाभीमध्ये तूप किंवा मोहरीचे तेल घातल्यास शरीरातील उष्णता बाहेर पडते, त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, फोड सगळे नष्ट होतात। टिप क्रमांक 2, तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर कडुलिंबाची पाने खा। तसेच कधीही तिखट, आंबट, गोड पदार्थ एकत्र खाऊ नका। तसेच आंबट फळे खाणे टाळा। टिप क्रमांक 3, गुडघेदुखी किंवा सांधेदुखी, पायावर सूज आली असेल तर एरंडेल तेल कोमट करून त्या जागेवर हलक्या हाताने मसाज करा। रोज हा उपाय केल्याने आराम मिळतो। टिप क्रमांक 4, रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य चांगले राहते। तसेच रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्यास यकृत निरोगी राहते। टिप क्रमांक 5, मधुमेह असणाऱ्यांनी आहारामध्ये दालचिनीचा आवर्जून समावेश करावा। दालचिनी स्वादपिंडाला इन्सुलिन सोडण्यास मदत करते, जे शरीराच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देते। त्यामुळे 1 चमचा दालचिनी पावडर 1 ग्लासभर पाण्यामध्ये टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी प्या। याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते। तसेच कडुलिंबाची पाने देखील खूप फायदेशीर आहेत। टिप क्रमांक 6, ताप उतरवण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा प्यायल्याने ताप लवकर उतरतो। टिप क्रमांक 7, जर थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो। टिप क्रमांक 8, डोकं दुखत असेल तर चिमूटभर मीठ घेऊन जिभेवर ठेवायचं आणि 30 सेकंदानंतर 1 ग्लास पाणी प्या। याने डोकेदुखी लगेच थांबते। टिप क्रमांक 9, ज्यांना पोट कमी करायचं आहे त्यांनी आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल गरम करून नाभीमध्ये सोडा। यामुळे पोट कमी व्हायला लागते। टिप क्रमांक 10, कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर हळद घेऊन त्यामध्ये 1 थेंब पाणी सोडून हरभरा डाळी एवढी गोळी तयार करा। ही गोळी कोमट पाण्याबरोबर घ्या। यामुळे कॅन्सरपासून तुम्ही नेहमी लांब राहाल। टिप क्रमांक 11, साबुदाणा खाण्याचा फायदा म्हणजे त्यामध्ये ग्लुटेन नसते। साबुदाणा हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते आणि लोहाची कमतरता टाळण्यासाठी साबुदाणा खूप फायदेशीर ठरते। टिप क्रमांक 12, जर तुमचा माथा ठणकत असेल तर लवंगाचे तेल लावावे। टिप क्रमांक 13, केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात कडुलिंबाची पाने, अर्धा लिंबू सालासकट टाकून 2 चमचे तांदूळ टाकावे। साधारणतः 10 मिनिटे बारीक गॅसवर पाणी उकळून पाणी थंड झाल्यावर त्यामध्ये शॅम्पू टाकून धुवावे। यामुळे केसांमध्ये कोंडा आला असेल तर तो मुळासकट निघून जातो। टिप क्रमांक 14, बऱ्याच लोकांना रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय असते, परंतु रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने व्यवस्थित पचन होत नाही आणि वजन देखील वाढते। टिप क्रमांक 15, दह्यामध्ये दुधापेक्षा 15 पट जास्त कॅल्शियमचे प्रमाण असते। टिप क्रमांक 16, शिळी भाकरी फेकून देण्याची चूक कधीही करू नका। त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते। दुधासोबत शिळी भाकरी खाल्ल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोटाच्या अनेक समस्या दूर होतात। टिप क्रमांक 17, जास्त खोकला येत असेल तर 1 चमचा आल्याचा रस आणि 1 चमचा मध चांगले मिक्स करून हे मिश्रण खाल्ल्याने घशातील इन्फेक्शन कमी होते। तसेच छातीतील कफ पातळ होतो आणि लवकर आराम मिळतो। टिप क्रमांक 18,
चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास होत नाही. टिप क्रमांक 19. मोठ्या केळ्यांपेक्षा लहान केळीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. टिप क्रमांक 20. जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर जेवणामध्ये ओवा खायला विसरू नका आणि बडीशेपचे मिश्रण जेवणानंतर खाल्ले तरीही तुम्हाला त्याची समस्या होणार नाही. टिप क्रमांक 21. कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. टिप क्रमांक 22. हात पाय जर काळवंटले असतील तर दिवाळीला आपण जे उटणे लावतो त्या उटण्यामध्ये दूध मिक्स करून हातापायांवर आणि चेहऱ्याला लावा. याने काळवंटलेला चेहरा उजळतो. टिप क्रमांक 23. रात्री जेवणामध्ये कधीही बटाटे खाऊ नये, कारण रात्री पचनक्रिया ही मंदावलेली असते, त्यामुळे वजन वाढते. टिप क्रमांक 24. जेवणानंतर वज्रासनात बसल्याने वात नियंत्रणात राहतो. टिप क्रमांक 25. रात्री आणि जेवणानंतर लसणाची एक पाकळी खावी, यामुळे वजन झपाट्याने कमी होते. टिप क्रमांक 26. जर तुम्ही फ्रीजमध्ये ब्रेड ठेवत असाल तर ते आजपासून थांबवा, कारण सामान्य तापमानात ठेवल्यास जास्त काळ टिकतो, पण फ्रीजमध्ये लवकर खराब होण्याचा धोका असतो. टिप क्रमांक 27. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने दात नैसर्गिकरित्या पांढरे राहतात. टिप क्रमांक 28. जर तुम्हाला त्वचेसंबंधी आजार असेल तर बेसन पिठामध्ये चंदन पावडर, हळद आणि ॲलोवेरा जेल किंवा गुलाब पाणी मिक्स करून हलक्या हाताने मसाज करा. टिप क्रमांक 29. फ्रीजच्या पाण्याऐवजी कधीही माठातील पाणी प्या. फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी खूप हानिकारक असते. टिप क्रमांक 30. एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये, त्यामुळे छातीत दुखू लागते. त्यासाठी पाणी पिताना नेहमी खाली बसूनच पाणी प्यावे, त्यामुळे वजन देखील कंट्रोलमध्ये राहते. जर तुम्ही उभे राहून पाणी पिले तर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. टिप क्रमांक 31. निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर पूर्णपणे काढून टाका. तसेच मिठाचे प्रमाण कमी करा. सलाड, दही, ताक इत्यादीमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा. ते खूप शरीरासाठी फायदेशीर आहे. टिप क्रमांक 32. शरीरातून पाण्याचे प्रमाण कमी झाले तर ओठ काळे पडतात. टिप क्रमांक 33. दीर्घकाळ टीव्हीकडे झुकून पाहिल्यास पाठीचा कणा आणि मानेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. टिप क्रमांक 34. केस वाढवण्यासाठी केस धुवायच्या आधी खोबरेल तेलाने मालिश करूनच केस धुवावे. टिप क्रमांक 35. दिवसभरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दालचिनीचे सेवन करा. तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.